न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। सर्वसमावेशक चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कंटेंट आवडला तर नक्की शेअर करा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जळगाव जिल्हा बंजारा आरक्षण कृती समितीतर्फे भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, नाहीतर आगामी निवडणुकांबाबत बंजारा समाज नेत्यांना निवडून देण्यासाठी नक्कीच विचार करेल, असा बंजारा समाजाच्या वतीने इशारा देण्यात आला। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज जळगावात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात यावे, नाहीतर आगामी निवडणुकीबाबत बंजारा समाजाला विचार करावा लागेल, असा थेट इशारा बंजारा समाजाने या मोर्चाच्या माध्यमातून दिला। एकदम हमारे सदगुरु कहते थे कि मारी एक बहुत मोटी संकल्पना था कि मैं एकदम मार सारी भारतीय रे बंजारा न एक झंडा में बैठा दूं करता नहीं। वो समय आगो जा और ये वक्त आगो जा, अभी नहीं तो कभी नहीं। अभी तो ये कार्यक्रम जल्दी से जल्दी अपन मार्गे लगावा। समय समय की बात है, समय बड़ा बलवान है, भील ने लूटी गोपिया वही धनुष्य और अर्जुन बलवान है। तो समय आगो जा, समय ही सोना है। मैं बंजारा समाज तमने थोड़ी सी 3 मिनटे में ओळख देऊ छू कि बंजारा समाज ये ओरिजिनल क्षत्रिय समाज, बंजारा समाज ये संस्कृति सेवा करे वाला समाज, बंजारा समाज में सनातन धर्म रक्षा करे वालों है। तो बंजारा समाज ये समाज में सारी हिंदुत्व रे सारी गुण धर्म ये समाज रे जाति रीति रिवाज ये सारी शास्त्र रे अनुसार करता। मोरसिंग दलू राठोड आजचा जो भव्य असा एक मोर्चा आहे बंजारा समाजाचा, म्हणजे कधी भविष्य आणि भविष्यामध्ये होणार नाही, झालं बी नाहीये असा आज मोर्चा बंजारा समाजाचा यासाठी काढलेला आहे की आम्ही 1971 पासून या अपेक्षा करतोय की आमच्या समाजाला आरक्षण कुठेतरी मिळेल बा, पण म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आमची आरोळी म्हणजे फेल जाते। आमचे हरिभाऊ राठोड आणि अजून त्यांचे साथीदार बहुतेक वेळेस आरक्षणासाठी मोर्चा काढले, उपोषण केले, परंतु काही उपयोग झालेला नाही। त्यासाठी आता जरांगे दादांनी जे आरक्षण मिळवलं मराठासाठी, त्या हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे समाजासाठी आमच्या बंजारा समाजासाठी जे उल्लेख आहे किंवा गोर बंजारा समाजाला पण आरक्षण मिळू शकतो, यासाठी आमचा समाज पण आज जागे झाले आहेत आणि सगळं पूर्ण महाराष्ट्र नाही, ही महाराष्ट्राची पडछाया भारतात सुद्धा काही राज्यामध्ये उमटली आहे। आमच्या महाराष्ट्रात भरपूर म्हणजे प्रत्येक मोठे मोठे जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी हा मोर्चा झाला। त्याच पाठोपाठ आमचा शेवटचा मोर्चा आज जळगावला आहे। आजचा जळगावचा मोर्चा हा तुम्ही पण पाहताय की आज लाखोच्या संख्येमध्ये मोर्चा आलेला आहे आणि सगळ्या लोकांना अपेक्षा आहे, आमच्या समाजांना, गोरबंजारा समाजांना की आम्हाला मोर्चासाठी आम्ही धडपड करू, पण आमचं आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण मिळाल्यावर आमच्या आदिवासी समाज, गोरबंजारा समाज या समाजांना कुठेतरी न्याय मिळेल आणि आमच्या समाजाचे जे भाविक पिढी आहे त्यांना कुठेतरी नोकरी आणि राज्य आणि शैक्षणिक या तिन्ही विभागात आम्हाला लाभ मिळेल, यासाठी आमची धडपड आहे। आणि माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आमचा जो मोर्चा आहे, आमची जी मागणी आहे, ही मागणी शासनापर्यंत पोहोचवावी आणि आमचं सहानुभूतीपूर्वक आमचा आज मोर्चाचा आणि निवेदनाचा विचार व्हावा, ही आमची विनंती आहे। जय गौर, जय शिवालाल। सुभाष देशमुख जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त सुद्धा झालेलं आहे। मित्र, या ठिकाणी आपण बघितलं की जवळपास 11 वाजेपासून GS ग्राउंड म्हणजे शिवतीर्थ मैदानपासून हा मोर्चा सुरू झाला आणि आतापर्यंत तो सुरू आहे। या ठिकाणी आपण बघितलं की आमची जी मागणी आहे, खास करून 2 ऑक्टोबरला जे आपले जरांगे साहेबांनी OBC आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी हैदराबाद गॅझेट या ठिकाणी त्यांनी मागणी केली आणि त्याच्यातून ती नोंदी या ठिकाणी सापडल्या आणि त्याचा धागा धरून या ठिकाणी बंजारा समाज खऱ्या अर्थाने रस्त्यावर आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यात निहाय या ठिकाणी मोर्चे, एल्गार मोर्चे या ठिकाणी निघालेले आणि आजची जी उपस्थिती आपण बघितली बंजारा समाजाची जळगाव जिल्ह्याची, ती अतिशय म्हणजे खरोखर म्हणजे उल्लेखनीय होती आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण खेड्यातून तांड्यातून
ग्रामीण भागातून या ठिकाणी लोक आलेले होते। आपण बघितलं असेल की जवळपास 4 तास ही रॅली चालली। अतिशय म्हणजे लोकांचा जोश एवढा आहे की बंजारा आरक्षण, एसटी आरक्षण जे आम्हाला मिळणार आहे ही ज्योत आता पेटलेली आहे आणि ही पेटलेली ज्योत जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तेवत राहणार आहे। आणि निश्चितच समाज बांधव सगळेच, महिला आहेत तुम्ही या ठिकाणी बघितल्या, आमच्या युवक आहेत, साऱ्यांनी ज्येष्ठ मंडळी यांनी आपण या ठिकाणी आमचं संस्कृतीचं दर्शन देखील आपण केलं की आम्ही शिवतीर्थ मैदानावर या ठिकाणी आमच्या जे काही बंजारा बोली भाषा आहे संपूर्ण भारतामध्ये काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये या ठिकाणी एकच बंजारा भाषा आहे, राहणीमान एक आहे, आमची संस्कृती एक आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की हैदराबाद गॅजेटमध्ये एसटी आरक्षण या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण त्या ठिकाणी तेलंगणा राज्य असेल, पूर्वीचे आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये ते मिळालेलं आहे। त्याच्या धागा धरून या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी हा समाज या ठिकाणी आलेला आहे। समाजाला एक चांगली दिशा मिळालेली आहे। समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि खास करून तुम्हाला मी सांगेल, मागील वर्षी आपले सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी पोहरादेवी जे आमचे काशी आम्ही त्याला म्हणतो त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आमचा बंजारा मेळावा त्या ठिकाणी झाला। त्यामध्ये त्यांनी हेच आरक्षण आम्हा बंजारा समाजांना एसटीचं कसं मिळेल ते केंद्राकडे आम्ही पाठपुरावा करू आणि हे आरक्षण आम्ही बंजारा समाजाला या ठिकाणी महाराष्ट्रातून देऊ असं देखील त्यांनी त्यांच्या भाषणातून या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणून मी पुन्हा शासनाला या ठिकाणी विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने आदिवासी म्हणून आम्ही या ठिकाणी ऊसतोड कामगार असेल सगळ्याच ठिकाणी आम्ही जे काही वस्ती आणि तांड्यातून राहतो तो खरा समाज आमच्या त्याला शिक्षण मिळेल, रोजगार मिळेल, या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने एसटीचं आरक्षण मिळावं याच्यासाठीची हा जोशपूर्ण या ठिकाणी हा महामोर्चा, एल्गार मोर्चा या ठिकाणी साजरा झालेला आहे। बंजारा समाज आपणास माहीत आहे की तांड्यापाड्यावर राहणारा हा आदिवासी समाज आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा शोषित पीडित समाज आहे जो मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आहे। परंतु जे खरं आरक्षण पाहिजे ते या समाजाला मिळालेलं नाही आहे। आणि हैदराबाद गॅजेटनुसार जेव्हा मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं त्यानंतर आमचे जे बंजारा बांधव आहेत ते पण जागृत झाले आणि त्यानुसार आम्ही मागणीला सुरुवात केलेली आहे। आपण बघतायत की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे मोर्चे निघाले आणि त्याच धर्तीवर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जामनेर आणि चाळीसगावला भव्य मोर्चे झाले आणि आज हा जळगाव जिल्ह्यातला एसटी आरक्षणासाठीचा भव्य मोर्चा आहे। आपल्याला माहीत आहे की बंजारा समाजाची मुलं आज शिक्षणापासून आणि नोकऱ्यांपासून वंचित राहिलेली आहेत, तर आमच्या मुलांना देखील मुख्य प्रवाहात येता यावं, आमच्या समाजाला न्याय मिळावा। आता आपण बघतायत की आमची ही संस्कृती आहे, आमच्या ह्या महिला भगिनी ज्या आहेत, आमच्या ह्या याडी आहेत, यांचा पेहराव बघा, असा पेहराव आपल्याला कुठं दुसऱ्या जगात भेटणार नाही। ही आमची जी वंश परंपरागत ही आमची पगडी आहे, आमची बोलीभाषा वेगळी, आमचं राहणीमान वेगळं, आमचं खानपान वेगळं। आम्ही जे काही क्रायटेरिया आहेत बेरार आयोगच्या किंवा जितकेही आयोग झालेले आहेत त्या सगळ्यांनी म्हटलेलं की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, तरी देखील सरकारने कुठं दखल घेतली नाही आणि म्हणून आज हा जळगाव जिल्ह्याचा विराट असा भव्य एल्गार मोर्चा आज आयोजित करण्यात आलेला हाथ मिलाकर चलो एकता सी करो पुकार, अरे आसमान भी थर रहा है जब बंजारा भय हुंकार। या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही काही हवेत तीर मारत नाहीये। आम्हाला पाहिजे आरक्षण लोकूर आयोगाच्या शिफारशीनुसार, आम्हाला पाहिजे आरक्षण रेणके आयोगाच्या शिफारशीनुसार आणि आम्हाला पाहिजे आरक्षण इदाटे आयोगाच्या शिफारशीनुसार। मात्र हा बंजारा बांधव त्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्या गॅजेटमध्ये एसटी कॅटेगरीत येतो, मग त्यांना एक नाही का मला वेगळा का? अरे हा बंजारा का एवढा कमजोर आहे का? आता कोण दिलाय प्रशासन आणि शासन आणि कोणाच्या विरोधात नाही, परंतु ही सर्व समुदायाची ताकद आणि हा बंजारा उलटाच जल्लोष बघा आणि आरक्षण द्यायचं की नाही, द्यायचं की नाही? हा बंजारा कोण आहे? अरे हा बंजारा खरी बोलणार, पण या बंजाराला तुम्ही आजपर्यंत काय केलंय? इडेंटिटीचं आरक्षण दिलं दोघं दुखून। जय शिवराय, जय शिवराय महाराज की जय, एकच आरक्षण, एकच मिशन, एकच मिशन, सेवालाल महाराज की जय, सेवालाल महाराज की जय।
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.